एक लग्न असेही भाग 23वा. लेखिका वैशाली गुरव. सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले रोहन आणि समीरचा संडेला कॅम्पेनला जाण्याचा प्लॅन होतो. आणि आता पुढे. आज शनिवार होता आणि ऑफिसमधून दोघेही हाफ डे घेऊन निघणार होते. दुपारचा 1 वाजलेला. ती त्याचीच वाट पाहत होती. एवढ्यात समोरून एक मुलगी येत होती. तिला एक मुलगा त्रास देत होता. तिला बाजूला नेऊन त्याने अडवले. आजूबाजूला काही जण होते पण कुणीही मध्ये पडत नव्हते. शर्वरीने 1-2दा दुर्लक्ष केले पण नंतर तिला राहावले नाही. ती गेली आणि तिची बॅग कोणाकडे तरी दिली आणि एक पेन काढून त्याचे टोक जोरात त्याच्या मांडीवर मारले. तसा तो जोरात ओरडला. तिच्याकडे पाहू लागला तशी एक जोरदार कानाखाली ठेवून दिली. निघून येणार तर समोर समीर डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होता. कुणीतरी तिची बॅग तिच्याकडे दिली आणि ती घेऊन काही न बोलता समीरला घेऊन ती कारकडे निघते. तोच कोणीतरी येऊन तिला म्हणाले, गुड जॉब. असंच असायला हवं मुलींनी. तो म्हणतोय तोच त्याच्या पण एक गालावर ठेवून दिली. अहो मला का मारताय तुम्ही? तो गाल चोळत म्हणाला. कारण मगाशी तुम्ही आणि इथे जे पण आहेत ते फक्त पाहत बसलेत. लाज वाटते का? तुम्ही पुढे झाला असतात तर ही वेळ आलीच नसती. शर्वरी जाऊ दे, चल उशीर होतोय आपल्याला. तो तिला ओढतच कारजवळ घेऊन आला. पाठीमागे बॅग ठेवून ती पुढे बसली. तोही येऊन बसला. कार सुरू करत तिला म्हणाला, वेडी आहेस का ग तू? कशाला कोणाच्याही नादी लागतेस? ती सांगते, काय? अरे समीर, तो मुलगा त्रास देत होता. सगळे पाहत बसलेत, मूर्ख. तो म्हणतो, म्हणून तू का? तुला पुन्हा त्याने काय केले तर? मी असेन का सतत बरोबर तुझ्या? तुझी तू काळजी घे ग. ती म्हणते, अरे पण मला नाही सहन झालं ते. ती बावळट मुलगीही खुशाल गप्प राहून सहन करत होती. तो बोलतो, बरं लिव्ह इट. तो विषय नकोय मला. तुला काय झालं एवढं चिडायला? ती विचारत होती पण तो का रागवला त्यालाही कळत नव्हतं. तो काही बोलेना म्हटल्यावर ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. घरी येईपर्यंत दोघेही बोलत नव्हते. घरात आले आणि समीरने एक सॅक घेतली कपडे भरण्यासाठी. स्वतःचे सामान भरून ठेवले. शर्वरी, तुझं तू सामान भरून घे. ब्रो येईल काहीच वेळात. आपल्याला तयार राहावं लागेल. म्हणून फ्रेश व्हायला गेला. तिला त्याचं आजचं वागणं खूप हर्ट करत होतं. ती तिची बॅग भरू लागली. एक टी शर्ट आणि जीन्स, बाकीचे आवश्यक सामान आणि टूथब्रश वगैरे घेतले. ती तिची बॅग भरू लागली. एक टी शर्ट आणि जीन्स, बाकीचे आवश्यक सामान आणि टूथब्रश वगैरे घेतले. तो आवरून काहीच न बोलता गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला. मी का चिडलो तिच्यावर? पण मला खूप भीती वाटतेय. तिचा असा स्वभाव. पुढे जाऊन कोणी त्रास दिला तर? मी प्रत्येक वेळी सोबत असेन का? तिचं माझं ऑफिस किती दूर आहे. ज्या गोष्टीचे कौतुक वाटावं त्याची इतकी भीती वाटते मला. तिला काही झालं तर? मला नाही सहन होणार. तिला अतिशय वाईट वाटत होतं. नक्की तो का चिडला? काय आवडलं नाही ते तर कळत नव्हते. आणि न बोलता असा गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला त्याचं तर जास्तच वाईट वाटत होते. ती विचारातच बाहेर येऊन सोफ्यावर बसली. फिरायला चाललोय आणि हा असा का वागतोय? माझं काय चुकलं ते तर सांगायचं ना. किती वाईट वाटत असेल याचा विचार पण येऊ नये का त्याला? काही वेळाने तो बेडरूममध्ये आला तर ती तिथे नसून हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली, कसल्याशा विचारात गुंतलेली, पण खुश नव्हती. हे पाहून त्यालाच वाईट वाटलं. तो तिच्या शेजारी येऊन बसला.
तिला जवळ घ्यायला म्हणून हात लावला तर तिने तो झटकला. हात नको लावू तू मला, ती म्हणाली. तो विचारतो, अगं काय झालं? ती सांगते, काय झालं म्हणून मलाच विचारतोस? कसा वागतोय तू? अगं मी काय वागलो? तो म्हणाला. नाही वागला ना तू काही, मग सोड ना, म्हणत ती उठून पुन्हा बेडरूममध्ये जाऊ लागली. तसा तोही उठला. तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढत तिला मिठीत घेतले आणि म्हणाला, आय एम सॉरी, पण मी घाबरलो ग. तुला एकटीला कोणी त्रास दिला तर? या विचाराने थोडी चिडचिड झाली, इतकंच. ती म्हणते, म्हणून चिडलास आणि लगेच अबोला काय धरलास? मला कसं वाटलं असेल जरा तरी विचार कर. तो सांगतो, हो हो कळलं, सॉरी म्हणालो ना मी आता. आणि रडत काय आहे तू आता? सगळे येतील इतक्यात, त्यांच्यासमोर हे असं करणार आहेस का तू? ती बोलते, याचा विचार तू करायचा होता ना, मला नाही आवडलं तू असं माझ्यावर चिडलास ते. बरं आता नाही चिडलोय, ओके, पण शेवटचं सांगतोय, इथून पुढे स्वतःची काळजी घेत जा. मला नाही सहन होणार तुला काही झालं तर, बिकॉज आय लव्ह यू. ते काही वेळ एकमेकांच्या मिठीतच होते. बरं जा पटकन फ्रेश हो आणि छान कपडे घालून ये, तो म्हणाला. हो आले. ती निघाली तर पुन्हा तिला अडवलं आणि तिला गालावर किस केले, पण अजूनही तिचा राग गेला नव्हताच. ती फ्रेश झाली. पंजाबी ड्रेस घालून त्यावर हलका मेकअप करून केस मोकळे सोडले. अशी ती बाहेर येताच तिला पाहून येताना घडलेला सगळा प्रकार तो विसरलाही, पण ती अजूनही रागात होती. ती इतकी छान दिसत होती की तो तिला पाहतच राहिला. ती पाण्याची बॉटल वगैरे सगळं आठवणीने घेत होती. तो उठला आणि तिच्या जवळ जायला निघणार एवढ्यात डोअरबेल वाजली. त्याने डोअर ओपन केले तर रोहन होता. अरे चला लवकर निघायचं आहे. शर्वरी मला पाणी दे ग थोडं, रोहन म्हणाला. हो ब्रो आलेच, म्हणत ती पाण्याचा ग्लास घेऊन आली. समीर विचारतो, वहिनी कुठे आहेत? रोहन सांगतो, अरे श्रिया कारमध्ये आहे, तू चल बॅग घे ना तुझी. हो घेतो, म्हणत तो बेडरूममध्ये आला. बॅग घेऊन बाहेर आला तोपर्यंत शर्वरी खाली गेली होती. डोअर लॉक करून दोघेही खाली आले. शर्वरी पाठीमागे बसली होती. सॅक पाठीमागे ठेवून तो तिच्याजवळ येऊन बसला. रोहन कार चालवणार होता. कार सुरू झाली आणि खिडकीच्या काचा उघड्या असल्याने हवेची छान झुळूक आत येऊ लागली. त्यावर तिचे उडणारे मोकळे केस, त्याचे आपोआपच लक्ष तिच्याकडे जात होते. काही वेळाने तो थोडा तिच्या शेजारी सरून बसला. तिचा हात हातात घेत होता, पण ती तो घेऊ देत नव्हती. पण तिचं न ऐकता तिचा हात घट्ट हातात पकडून ठेवला. मग मात्र ती शांत झाली. 4:15च्या सुमारास ते पवना लेकला पोहोचले. तिथे चेक इन केल्यावर काहीच वेळात त्यांना त्यांचे टेंट भेटले. समोर वाहणारी नदी मंद वाऱ्याची झुळूक हळुवार स्पर्शून जात होती. त्यालाच लागून असलेल्या मैदानावर टेंट्स होते. थोडं स्नॅक्स वगैरे झाल्यावर बॅडमिंटन, क्रिकेट यासारख्या गेम्स खेळण्यासाठी होत्या. समीर म्हणतो, चला ना आपण बॅडमिंटन खेळू. हो चला ना, श्रिया तू फक्त बघ हा, रोहन म्हणाला. हो रे. ते सगळेच त्या ठिकाणी गेले. श्रिया साईडला उभी राहून त्यांचे खेळणे पाहत होती. शर्वरी आणि समीर एका बाजूला आणि रोहन एका बाजूला असे खेळत होते. 15-20 मिनिटे ते खेळत होते. अचानक श्रियाचे लक्ष होणाऱ्या सनसेटवर गेले. श्रिया म्हणाली, अरे सनसेट होतोय.
किती छान वाटतोय. चला ना आपण जाऊयात पाहायला. हो ग, खरंच. समीर शर्वरी चला ना, रोहन म्हणाला. ओके, चल ना शर्वरी. समीर तिला घेऊन निघाला आणि रोहन श्रियाला. नदीच्या जवळ थोडं कॅम्पिंग पासून दूर ते आले. अतिशय सुंदर वातावरण. मंद वाऱ्याची झुळूक कधीतरी येत होती. निवांत क्षणी सूर्यास्त पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तोच अनुभव आणखी बरेच जण तिथे घेत होते. समीरने तिला एका हाताने पकडलं होतं. ती पकड थोडी घट्ट करत तिला स्वतःकडे ओढलं. तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यानेही तिच्याकडे पाहत एक स्माईल केलं आणि तिनेही. इथल्या वातावरणात आल्यापासून तिचा राग कधीच निवळला होता. काहीच वेळात संपूर्ण सूर्य आस्ताला गेला आणि ते त्यांच्या टेंटकडे माघारी निघाले. तिथे येईपर्यंत 7 वाजत आले होते. म्युझिक चालू होते आणि काही जण डान्स करत होते. कुणी गाणं म्हणत होतं. उन्हाळा असल्याने कॅम्प फायर तेवढं नव्हतं, नाहीतर फुल एन्जॉयमेंट होती. ते चौघे मात्र गप्पा मारत बसले होते. किती छान वाटतंय ना इथे, श्रिया म्हणाली. समीर म्हणतो, हो ना, त्यात नदी किनारी हे कॅम्पेन भारीच वाटतंय. रोहन सांगतो, हो, अरे माझा फ्रेंड येऊन गेलेला इथे, म्हटलं जाऊन यावं. श्रिया म्हणते, खरं तर घरात बसून खूप कंटाळले होते मी. किती दिवसात बाहेर नाही. मग मीच म्हणाले रोहनला, चल कुठेतरी जाऊ म्हणून. हो ना, बरं झालं की. आता खुश आहेस ना दी, शर्वरी म्हणाली. श्रिया म्हणते, हो म्हणजे काय, एन्जॉईंग दिस मुवमेंट. ते खूप दिवसांनी असे एकत्र बराच वेळ बोलत बसले होते. 9 वाजले तशी जेवणाची वेळ झाली. अरे चला, पोटात कावळे ओरडत आहेत, रोहन म्हणतो. हो चल, मला पण भूक लागली आहे रोहन, श्रिया म्हणाली. हो चला ना, चल शरू, भूक नाही का लागली तुला, समीर विचारतो. लागली रे, चल चल, शर्वरी म्हणाली. चौघेही डिनरला गेले. जवळच जेवणाची व्यवस्था केली होती. ते नेहमीप्रमाणे हसत खेळत गप्पा मारत जेवले. समीर आणि शर्वरीचे आधीच जेवण झालं, पण श्रियाला वेळ लागत होता. ब्रो ऐक ना, आम्ही थोडं इथे फिरून येऊ, समीर विचारतो. नाही असं म्हणालो तर जाणार नाहीस का, ये रे जाऊन, रोहन हसत म्हणाला. काय रे तू, जास्त दूर नका जाऊ, श्रिया सांगते. हो, आम्ही आलोच हा, म्हणत दोघेही जरा काही अंतरावर चालत आले. चालता चालताच तो तिला म्हणाला, शर्वरी, अजून राग गेला नाही का तुझा, नाही, ती मुद्दामच म्हणाली. ठीक आहे, पण मलाही कुणाचा राग कसा घालवायचा हे चांगलंच कळतं बरं का. तसं तिला हसू आलं. गप्प बसा आणि अख्ख्या जगात कोणावरही चिडत जा, पण तू माझ्यावर नको रे चिडत जाऊ, ती म्हणाली. बरं कळलं. मग कसं वाटतं इथे, खिशात हात घालत तो बोलला. ती सांगते, छानच रे, स्काय डायव्हिंग नंतर पहिल्यांदा आलोय ना असं आपण, मस्त आहे एकदम. तुला आवडतंय ना, मग झालं, तो म्हणाला. ती म्हणते, बरं चल ना जाऊ आता. हो चल, म्हणत मोकळ्या आकाशात दिसणाऱ्या चांदण्या, रातकिड्यांचा आवाज, अधूनमधून दिसणारा एखादा काजवा, हे सगळं पाहत एन्जॉय करत ते त्यांच्या टेंटजवळ आले. झोपण्याची वेळ झालेली. श्रिया केव्हाच झोपायला निघून गेली होती. रोहन त्या दोघांची वाट पाहत बसलेला. समीर, तुमचीच वाट पाहत होतो,
ती झोपली. मी पण जातोय. गुड नाईट. हो, गुड नाईट. दोघेही एकदम म्हणाले. चल थोडा वेळ बसू इथेच, मग जाऊ, समीर म्हणतो. शर्वरी म्हणाली, हो चालेल. शर्वरी आणि समीर तिथेच बाजूला काही वेळ गप्पा मारत बसले आणि नंतर त्यांच्या टेंटमध्ये आले. समीर टेंट आतून लावून घेत होता आणि शर्वरी तिच्या जागेवर येऊन बसली. थोडं पाणी पिऊन घेतलं. तोपर्यंत तो तिच्या जवळ येऊन बसला. काय आहे? झोप आता. शर्वरी तो तिच्याकडे पाहतोय हे पाहून म्हणाली. हो, झोपतोय मी, म्हणत तो त्याच्या जागेवर पडला. तीही झोपली, पण मध्ये अंतर ठेवून. बरं, गुड नाईट, समीर म्हणाला. हो, गुड नाईट, शर्वरी म्हणाली. समीर सांगतो, काय ग, हे कॅम्पिंग एवढं नदी किनारी, मोकळ्या रानात, एखादा साप वगैरे आला तर? काय? समीर, हे असं बोललंच पाहिजे का? ती घाबरून उठूनच बसली. अगं, मला जे मनात आलं ते बोललो, तो हसत म्हणाला. ती त्याच्याकडे थोडं रागाने पाहत होती आणि तो हसत होता. त्याने एका क्षणाला नजर फिरवली. बरं, झोपणार आहेस का आता? की साप येतो का त्याची राखण करणारे? तो म्हणतो. तू ना आता मार खाशील माझा. त्यातूनही 1-2 फटके मारून ती झोपली. अजूनही तशीच झोपली हे पाहून, अशी झोपणार आहे का तू? आता तरी ये ग जवळ, म्हणत तिला जवळ ओढले आणि तिला मिठीत घेतले. आता नाही येणार कुठून साप, चान्सच नाही, तिच्या कानाजवळ तो म्हणाला. ती हसत आणखी त्याला बिलगली आणि काही क्षणात दोघेही झोपेच्या अधीन झाले. सकाळी सुद्धा नेहमीपेक्षा लवकरच शर्वरीला जाग आली. समीर झोपलेला पाहून एकटीच बाहेर आली. समोर वाहणारी नदी आणि ते सकाळचे वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट तिला राहवलं नाही. ती नदीच्या साईडला एकटी चालत गेली. कोणी कोणी उठलेलं दिसत होतं. तिथे नदी किनारी जाऊन पाण्यात पाय सोडून बसली, ज्याचा आनंद अवर्णनीय होता. इकडे समीर उठला तर शर्वरी दिसत नव्हती. ती बाहेर श्रेयासोबत असेल असं समजून झोपून राहिला. तोच काही वेळाने श्रेयाचा हाक मारण्याचा आवाज आला. शर्वरी, उठलीस का? ती आत नाही आणि बाहेरही नाही म्हटल्यावर तो पटकन उठून बाहेर आला. ती आत नाही, मला वाटलं तुमच्यासोबत असेल, समीर म्हणाला. अहो, ती नाही बाहेर, म्हणून तर हाक मारत होते मी, श्रेया सांगते. आत्ता कुठे गेली असेल? रोहन म्हणाला. अहो, नका काळजी करू, इथेच असेल कुठेतरी, श्रेया बोलते. मी आलोच पाहून, नदीकडे गेली का ते पाहतो, म्हणत समीर त्या दिशेने येऊ लागला. थोडं पुढे येताच त्याला ती पाण्यात पाय सोडून बसलेली दिसली. हे काय, सांगायची पद्धत नाही का शरू? इथे एकटीच काय येऊन बसली आहे तू? समीर ओरडला. शर्वरी सांगते. हो, पण तो झोपलेला होता म्हणून नाही उठवलं. अगं, जरा तरी विचार करत जा ग, सकाळी सकाळी वेड लागायची वेळ आली होती, तो जरा चिडत बोलला. ती म्हणते, तू अजूनही का चिडत आहेस? सकाळी सकाळी मूड खराब नको करू हा. मी तुझी काळजी करतोय ते काहीच नाही का शरू? तो म्हणाला. हो, कर ना, त्याला काही म्हणत नाहीच मी, पण त्यासाठी तू ज्या पद्धतीने बोलतोय ती चुकीची आहे. जाऊ दे, मला बोलायचे नाही तुझ्याशी, म्हणत ती उठली आणि टेंटच्या दिशेने चालू लागली. शर्वरी, ऐकणार आहे का माझं? त्याने तिला हाताला धरून पकडलं. नाही ऐकायचं मला काही. इतका चांगला मूड होता सकाळचा, सगळा खराब केलास.
ती म्हणाली. तो सांगतो, अगं घाबरलो मी, तू अचानक अशी गायब झाली. ती बोलते, मी काय लहान आहे का आता? समीर प्रोटेक्टिव्ह असावं, पण इतकं नाही की त्याचा दुसऱ्याला त्रास व्हावा. तुला इतका त्रास होतोय ना माझा, ठीक आहे, म्हणत तिचा पकडलेला हात झटकून तो टेंटकडे निघून आला. त्याच्या अचानकपणे अशा वागण्याचं कारण काही कळेना झालं होतं आणि त्यामुळे आणखी हर्ट फिलिंग येऊ लागलेलं. त्याच्या मागोमाग तीही टेंट जवळ आली. ते सगळे फ्रेश होऊन तयार झाले. एवढ्यात नाश्ताही आला. गरम गरम नाश्ता करत ते चौघे एकत्र बसलेले, पण कुणीच काही बोलत नव्हते. दोघंही बोलत नाहीत हे रोहन आणि श्रियाच्या लक्षात आले होते. अरे काय झालं, आपण एवढे शांत का बसलो आहोत? रोहन विचारतो. हो, काही कळेना. शर्वरी, आर यू ओके? श्रिया म्हणाली. हो, मी ओके आहे, ती खाली पाहतच म्हणाली. मग समीर, तुला काय झालं? रोहन विचारतो. काही नाही, समोरच्या माणसाला आपली काळजीच कळत नसेल तर काय उपयोग आहे ना ब्रो? समीरही शर्वरीकडे न पाहताच बोलत होता. इतकी काळजी करायला मी काय लहान आहे कधी? शरू म्हणाली. समीर म्हणतो, पण सांगून गेली असती तर काही बिघडलं असतं का ब्रो? रोहन बोलतो, अरे हो हो, चिल. काय चाललंय तुम्हा दोघांचं? आपण इथे एन्जॉय करायला आलोय, भांडायला नाही. पण ते कळत नाही ना काही लोकांना, शर्वरी सांगते. मी भांडलो का? समीर म्हणाला. नाही, मी भांडले ना, शर्वरी म्हणाली. त्या दोघांची पहिल्यांदा अशी भांडणं पाहून हसावं की काय करावं रोहन आणि श्रिया त्या दोघांनाही कळत नव्हतं. समीर, शर्वरी, अरे काय तुम्ही दोघं असंच भांडता का नेहमी? रोहन विचारतो. मी नाही, हा, शरू सांगते. समीर बोलतो, मी नाही, ही. दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत बोलले आणि त्यांची नजरानजर झाली तसं दोघांना हसू आलं. अवघड आहे बाबा तुमचं. रोहन पण हसत होता. हो, म्हणजे आम्ही पण भांडतो, पण एवढं मजेशीर, असं म्हणत श्रियाही हसू लागली. यामध्ये नाश्ता कधी संपला तेही कळालं नाही. त्यानंतर थोडे एकत्र तर कधी एकट्याचे फोटोज काढले. समीर आणि शर्वरी दोघांनी काही सेल्फीज काढले. तिने जीन्स आणि टी शर्ट घालून केस मोकळे सोडलेले. त्यानेही टी शर्ट आणि जीन्स घातलेली. 11 वाजले की चेकआउट करायचं होतं. चला समीर, शर्वरी, रेडी आहात ना तुम्ही? रोहन विचारतो. हो, निघायचं का? समीर म्हणाला. हो, बरं ऐक, मी काय म्हणतो, मध्येच जाताना कुठेतरी थांबून जेवण करू, मग घरी जाऊ, रोहन सांगतो. हो चालेल ना, नो प्रॉब्लेम, समीर म्हणाला. चला निघायचं ना दी, शर्वरी म्हणाली. श्रिया सांगते. हो, सगळं घेतलं का, चेक केलेस? रोहन, आपलंही पाहून घे, काही राहिले तर नाही ना? हो पाहतो, रोहन म्हणाला. चेकआउट झालं आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. चौघांच्याही चांगलीच लक्षात राहणारी अशी ट्रिप झालेली. रोहन आणि श्रिया समीर आणि शर्वरीला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये खालीच सोडून निघून गेले. वरती येऊन फ्रेश होईपर्यंत 4 वाजले होते. शर्वरी फ्रेश होऊन बेडवर पडून फोनमध्ये काढलेले फोटो पाहत होती. समीर फ्रेश होऊन गॅलरीमध्ये फोनवर कोणाशी तरी बोलत होता. दोघांचे फोटो पाहता पाहताच तिला मनात आलं, आपण नेहमी असंच सोबत राहायला पाहिजे. नताशा एकटी कशी राहत असेल?
मला तर समीरशिवाय कल्पनाही करता येईना. समोर झूम केलेला दोघांचा फोटो ओपन होता आणि ती कसल्याशा विचारात. तिला अशी पाहून समीर तिच्याजवळ आला. काय, कसला विचार करते आहेस? काही नाही, म्हणत ती त्याला आणखीनच बिलगली. ती अशी का रिॲक्ट झाली ते त्यालाही कळलं नाही. सकाळी भांडणारी ती हीच आहे का, असं वाटत होतं. मग कशी वाटली आपल्या हिरो हिरोईनची ट्रिप? कमेंटमध्ये जरूर नोंदवा. कथेचा आनंद घ्या. कथा आवडत असल्यास लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या फेसबुक पेजला व्हिजिट द्यायलाही विसरू नका. थँक्यू.